मसाल्याचे पदार्थ लक्षात ठेवूनच कोणती मच्छी कशी बनवायची हे ठरते। आजची कोळंबी रवा किंवा तांदळाच्या पिठात फ्राय नाही करणार आहोत। आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने कोळंबी फ्राय करणार आहोत। चला तर मग करूयात सोनेरी कोळंबी फ्राय। ह्या आहेत मस्त अशा कोळंब्या। त्या साफ करायच्या, शेपटीकडील थोडासा भाग तसाच राहू द्यायचा आणि बाकीचे कवच काढून टाकायचे। त्यावर टाकायचं 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा सोया सॉस, लेमन ज्यूस, काळी मिरी पावडर, मीठ। हे सगळं लावून ह्या ज्या कोळंब्या आहेत त्या 2 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं। वरील कोटिंगसाठी घ्यायचं 2 चमचे मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, थोडंसं पाणी टाकून हे जे मिश्रण आहे ते घट्टसर असं तयार करायचं। दोन तास झाले कोळंबी फ्रीज मध्ये ठेवून, ती आता मी बाहेर काढली आणि त्याचबरोबर हे कोटिंगचे मिश्रण पण तयार आहे। ह्या कोटिंगच्या मिश्रणामध्ये हे बुडवायचे आणि कढईमध्ये डीप फ्राय करून घ्यायचे। कढईमध्ये मी थोडंसंच तेल घेतले कारण की नंतर ते मला रियूज करावं लागेल। उपवास असतील तेव्हा तर आपल्याला ते यूज करताच येणार नाही। मच्छीची रेसिपी मच्छीचा जेव्हा रस्सा बनवेन तेव्हाच हे मला रियूज करावं लागेल ते। त्यामुळे मी थोडंच तेल घेतले आणि त्या तेलामध्ये मावतील तेवढ्याच प्रॉन्स आधी मी त्याच्यामध्ये फ्राय करून घेते। हे 4 कोळंब्या फ्राय झालेत। मी आता त्या प्लेटमध्ये एका सेट करते। साईडला हे कढीपत्त्याचं पान घेते कारण की मला थंबनेलसाठी एक पिक पाहिजे। तर पाहू शकता हे मस्त चवीचे आपले सोनेरी कोळंबी फ्राय आपली तयार आहे। आतापर्यंत घरामध्ये कोणती मच्छी आणायची ह्याचं डिसिजन मीच घ्यायची, पण ही कोळंबी फ्राय घरातल्यानी खाल्ल्यापासून ते आता डिमांड करतात की जेव्हा केव्हा मच्छी असेल तेव्हा मोठ्या कोळंब्या जेव्हा मिळतील तेव्हा तिला आणायचेच आहे आणि आम्हाला तशा प्रकारे फ्राय करून द्यायचीच आहे। कारण रवा आणि तांदळामध्ये जे आपण कोळंबी फ्राय करतो त्या कोळंबीपेक्षा ह्या कोळंबीला जे आपण कोटिंग वापरतो त्या कोटिंगमुळे ह्या जे कोळंबी आहे ती एकदम कुरकुरीत आणि अशी हटके चव आपल्याला चाखायला मिळते आणि सर्वांना ती आवडते। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशाच मच्छीच्या मस्त अशा रेसिपी यापुढे येत राहतील। त्या तुम्हाला पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्यातील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि तुमची कोणी फ्रेंड असेल तिला मच्छी खायला खूप सारं आवडतं तर ह्या रेसिपीची लिंक तिला नक्की शेअर करा।